कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसूतीसाठी करावी लागते वणवण अशा स्वरूपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात देण्यात आली होती। या डिजिटल माध्यमाचे प्रतिनिधी भगवान लोके यांना फोन करून अपमानास्पद बोलत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अर्पिता महेंद्र आचरेकर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम 2017 चे कलम 4 तसंच भारतीय दंडविधान कायदा कलम 504-506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल केला असल्याचा दावा केला जातोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात या घटनेमुळे मोठी खळबळ देखील उडाली आहे। याबाबत पत्रकार भगवान लोके आणि त्यांच्यासोबत असलेले संतोष वांगणकर, माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ, लक्ष्मीकांत भावे, जिल्हा निमंत्रक पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, रमेश जोगळे, उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ यांच्याशीही संवाद साधलेला आहे। याबाबत त्यांचीही मतं जाणून घेण्यात आली आहेत। त्याचप्रमाणे कणकवली तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अजित सावंत यांच्याशीही फोन करून संपर्क साधलेला आहे। पहा नेमका काय प्रकार आहे। मुळातच एक गोष्ट अशी आहे की भगवान लोके यांच्या संदर्भात जी घटना घडलेली आहे त्या संदर्भात कणकवली पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तोच मुळात चुकीचा आहे। तो दखलपात्र आहे की अदखलपात्र आहे हा एका वेगळ्या चर्चेचा आणि वेगळा मुद्दा आहे। मुळातच ज्या बातमीमुळे किंवा कुठल्याही बातमीमुळे एखाद्या व्यक्तीची एखाद्या संस्थेची जेव्हा बदनामी होते असं त्याला वाटतं तेव्हा त्यासाठी न्यायालयात त्या संदर्भाने दाद मागणं हा मार्ग राहतो। पोलिसांना पोलीस स्टेशनला कोणी उद्या बातमी संदर्भाने जर त्याचा अवमान होत असेल तर त्याचा त्या संदर्भाने गुन्हा दाखल करून घेण्याची कायद्यामध्ये तरतूद नाही अशी माझी माहिती आहे। आणि त्यामुळे कणकवली पोलिसांनी हा जो काही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे ती पूर्णतः चुकीची पद्धत आहे। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ही कदाचित पहिली घटना असेल। आणि या संदर्भाने कणकवली पोलिसांच्या या कारभाराबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पत्रकार मिळून शिष्टमंडळाद्वारे भेट घेणार आहोत। त्याचबरोबर कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक पवारसाहेब यांच्याही या संदर्भाने मेल करून त्यांचीही भेट घेऊ आणि ही चुकीची जी पद्धत झालेली आहे ही या पुढच्या काळात होता कामा नये। ही जी काही केस असेल ती निघाली पाहिजे अशी मागणी देखील आमची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे राहणार आहे। काल जो प्रकार घडला तो निश्चितच अयोग्य प्रकार आहे। एका डॉक्टर महिलेने एका पत्रकाराला धमकी देण्याचा जो प्रकार केलेला आहे तो निषेधार्थ आहे। वास्तविक सिंधुदुर्ग जिल्हा सुशिक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्या आपल्या संस्कृतीला शोभणाऱ्या नाहीत। ज्या भाषेत ज्या महिला डॉक्टरने धमकी दिली ती भाषा मुळातच अयोग्य आहे। पत्रकार भगवान लोके गेले 20 ते 22 वर्ष पत्रकारितेत काम करतात। पत्रकारितेतील अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत। ॲक्रेडिटेशन त्यांना मिळालं होतं। हे सर्व असतानाही आणि कणकवलीसारखे एक फार मोठं शहर नव्हे आणि एखाद्या कणकवलीसारख्या शहरात पत्रकार डॉक्टर सर्वांचे चांगले संबंध पोलिसांचे चांगले संबंध आहेत आणि असं असतानाही पोलिसांनी ज्या चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला वास्तविक एक माणुसकीच्या आणि सामाजिक भावनेतून पोलिसांनी पत्रकारांना विचारात घेणं गरजेचं होतं। परंतु नियमाला कुठेतरी फाटा देताना हा तो गुन्हा दाखल केला तो घडलेला प्रकार चुकीचा आहे। या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो आणि भविष्यात अशा प्रकारे बातमीदारी करत असताना बातमीचं जे स्वातंत्र्य असतं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम कोणी करत असेल तर तो प्रकार योग्य नव्हे। बातमी कशी करावी ही पत्रकाराला समजत असते। त्यामुळे एखादा आपल्याला मुद्दा पटत नसेल तर त्या मुद्द्याचा त्यांनी खुलासा करावा की आपली बाजू मांडावी। ती बाजू न मांडता डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाणं तिथे पत्रकारावर गुन्हा दाखल करणं आणि पत्रकारांना वेठीस धरण्याचा जो प्रकार सुरू झालेला आहे याची निश्चितपणे पत्रकार संघ दखल घेतोच आहे। परंतु भविष्यातही अशा प्रकारचं पत्रकारांबद्दल जो एक शासनाने कायदा केलेला आहे 2017चा कायदा आहे पत्रकार संरक्षण कायदा त्या कायद्याला अनुसरून आम्ही ही मागणी करतो आहे की भगवान लोके यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाला कुठेतरी न्याय मिळावा आणि पत्रकारांना समाजात बिनधास्तपणे काम करता यावं या दृष्टीने एक चांगल्या प्रकारची वागणूक सन्मानाची वागणूक मिळावी अशी आमची रास्त मागणी शासनाकडे त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक आणि जी संबंधित यंत्रणा आहे न्यायालय असेल किंवा पोलीस असेल या सर्वांकडे आम्ही एक मुख्य मागणी करत आहोत। कणकवली येथील भगवान लोके हे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सभासद आहेत आणि ते अनेक वर्ष पत्रकारिता करत आहेत आणि जिल्हा शल्यचिकित्सक अंडर येणारे कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील एक महिला डॉक्टर यांनी त्यांच्या कामातील हलगर्जीपणाबद्दल दिलेल्या बातमीच्या अनुषंगाने
त्यांना जी धमकी दिली आहे हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ त्याचा सर्वतोपरी निषेध करत आहे. आणि त्या संदर्भात तिने भगवान लोके यांच्या संदर्भात कणकवली पोलीस स्टेशनला जी तक्रार नोंद केलेली आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने एकजुटीने भगवान लोके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या महिला डॉक्टरवरही पोलिसांकडून तक्रार दाखल केलेली आहे. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ही तक्रार दाखल झालेली असल्यामुळे त्याला एक वेगळं वळण आलेलं आहे की राज्य सरकारने पत्रकारांना जे संरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला आहे आणि त्या अनुषंगाने तिने दिलेली धमकी हे दोन्ही प्रकार एकच असल्यामुळे त्यांना त्या संदर्भात तिच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी अशी आमची पोलिसांकडे मागणी आहे. आणि पोलिसांच्या अंतर्गत पोलिसांनी जी पहिली प्रक्रिया केली आहे त्यालाही आमचा आक्षेप असून या संदर्भात आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे न्याय मागणार आहोत. प्रसंगी या संदर्भात पोलिसांनी जर याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही जिल्हाभरात याचं आंदोलन निश्चितपणे उभारू. अन्यथा राज्यभरातही त्या आंदोलनाचं व्यापक स्वरूप निर्माण करता येईल अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे. पत्रकार भगवान लोके यांना दिलेली धमकी ही निषेधार्थ आहे. या घटनेचा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आणि परिषदेच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही जी काही पत्रकारांनी मिळून जी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी आणि ठोस कारवाई करावी अशी सर्व जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांची रास्त मागणी आहे आणि निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री वाटते. नमस्कार. मुळात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार हा नेहमीच जनतेचे प्रश्न मांडत असतो, समाजाचे प्रश्न मांडत असतो आणि अशा वेळी आपले कर्तव्य बजावत असताना किंवा आपली प्रामाणिकपणे भूमिका बजावत असताना जर कोणी पत्रकारांना धमकी देत असेल, चिथावणी करून भाषा करत असेल तर ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. कालचा जो विषय झाला तो आमच्या एका पत्रकाराने त्या रुग्णालयातील समस्या मांडल्या होत्या. त्यामध्ये कोणाचं चारित्र्यहनन करण्याचा प्रश्न नव्हता, जनतेचे प्रश्न मांडले होते आणि असे असताना तो प्रकार झाला. त्या पत्रकाराला धमकी देण्याचा प्रकार घडला आणि यावर आम्ही सगळ्या कणकवली तालुक्यातल्या पत्रकारांनी बांधवांनी आमच्या सगळ्या मित्रांनी आम्ही एकत्र येऊन एकजूट दाखवली आणि आम्ही त्या संबंधित दोषी व्यक्तीवर अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. मुळात पत्रकार हक्क संरक्षण कायदा जो आता राज्य सरकारने अंमलात आणला आहे, पत्रकारांचे हक्क आहे ते अभय आणि महत्त्वाचं आहे. आम्ही प्रशासनाच्या विरोधात बातम्या असतो ते आम्ही आमचं व्यक्तिगत कोणाचे हे नव्हतं, वाकडं नसतं किंवा वैर नसतं, जनतेचे प्रश्न मांडत असतो आणि त्यामुळे पत्रकारांचे हक्क अबाधित राहावे, त्यांचं संरक्षण व्हावं या कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आणि त्यानंतर रात्री उशिरा तो गुन्हा दाखल झालेला आहे. प्रहार डिजिटलसाठी मयूर ठाकूर, कणकवली.